मुंबई महानगरपालिकेत भाजपने 114 जागांची मागणी केली। ही मागणी अर्थातच शिवसेनेने मान्य केली नाही। त्यानंतर दोन्ही पक्षांनी अपेक्षित जागांची यादी एकमेकांच्या समोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे। पुणे विद्यापीठाच्या कारभारावरून पुन्हा एकदा भाजपच्या कुलकर्णी विरुद्ध शिवसेनेचे देशपांडे असा वाद पेटलाय। 2 दिवसांपूर्वी भाजपचे आमदार मेधा कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कारभारावर टीका केली होती। त्यावर शिवसेनेच्या श्याम देशपांडे यांनी कुलकर्णींविरोधात आंदोलन केले। शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये आले। लोकसभेला तिकीट नाकारल्यानंतर ते नाराज होते। पक्ष सोडताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली होती। तिकिटाकरता सेनेने पैसे मागितले असा बाबरांनी आरोप केला होता। औरंगाबादच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये युतीवरून चांगलाच वाद पेटलाय। खासदार चंद्रकांत खैरे तर भाजपलाच प्रतिस्पर्धी म्हणतात, तर मंत्री खोतकर थेट भाजपला भुईसपाट करण्याची भाषा बोलतात। ही विखारी भाषा भाजपला चांगली झोंबली आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केली। नोटबंदी केली तेव्हा पारदर्शकता कुठे होती असा सवालही त्यांनी विचारला। राज्य निवडणूक आयोगावरही सैराटचा फिवर आहे। आयोगानं राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकात मतदारांना आवाहन करण्याकरता आर्ची आणि परशाचा आधार घेतलाय। विशेष म्हणजे आर्ची अर्थात रिंकू राजगुरू ही अजून संज्ञा नाहीये, तिला मतदानाचा अधिकार नाहीये, त्यामुळे अधिकार नसलेली सदिच्छा दूत कशी असा एक सवाल उभा राहतो। भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या मुलावर दादर रेल्वे स्टेशनवरती प्राणघातक हल्ला झालाय। हा हल्ला स्वाभिमानी संघटनेने केल्याचा आरोप तेली यांनी झी24 तासशी बोलताना केला। तर हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आरोप फेटाळून लावले। उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले यवतमाळच्या पुरड इथले जवान विकास कुडमेथेंची सैन्य किट यवतमाळच्या बस स्थानकावर बेवारस आढळून आली। शहीद विकास यांची सैन्यातील पेटी आणि त्यांच्याबरोबर अन्य सैनिकांच्या 4 बॅग देखील इथं बेवारस अवस्थेत मिळून आल्यात। लातूरातल्या हिरेमठ पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या प्रभुलिंग लाखादिवे सचिन कावळे आणि प्रदीप ओगले यांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 40,000 रुपयांची रोकड, सोनं आणि एक पिस्टल जप्त करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर एसटी आगारातल्या कर्मचाऱ्यांनी आज अचानक काम बंद आंदोलन सुरू केलं। वाहकावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करून अटक केल्याप्रकरणी पोलिसांच्या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। उद्या या सगळ्यानंतर आता संप पुकारला जाणार असल्याची कर्मचाऱ्यांची घोषणा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।